नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशा पद्धतीने आपलं जे मॅक्सिमम जे आपले विद्यार्थी आहे ते BSc ॲग्रीकडे वळत आहे. आणि BSc ॲग्रीमधून प्रत्येकाचं हे स्वप्न असते की कृषी सेवा केंद्र चालू करायचं. आणि कृषी सेवा केंद्र कशा पद्धतीने आपण चालू करू शकतो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. आपण जर सर्वप्रथम आपण कुठलंही जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्ट पॉईंटकडे वळू. BSc ॲग्री झाल्यानंतर कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते ती आपण बघून घेऊ. तर शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वप्रथम BSc ॲग्री असणे आवश्यक आहे. त्यानंतर BSc ॲग्री किंवा डिप्लोमा हे सुद्धा, किंवा BSc हॉर्टिकल्चर, त्यानंतर BSc प्लेन. हे तुम्हाला माहीत नसेल पण BSc ज्यांचा प्लेन झालेला आहे, बायोलॉजी, झूलॉजी, ते लोक सुद्धा कृषी सेवा केंद्र हे टाकू शकतात. आणि BSc बायोटेक्नॉलॉजी हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. याच्यामधून सुद्धा आपण कृषी सेवा केंद्र हे टाकू शकतो. हे एक चांगलं असं हे आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कृषी सेवा केंद्रासाठी 3 प्रकारच्या लायसन्सची आवश्यकता असते. एक म्हणजे सीड, त्यानंतर पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर. हे 3 लायसन्स हे आवश्यक आहे कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी. त्यानंतर आपण विचार करू की डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. तर डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, तुमचं जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटिंग ID मधलं एक काही. त्यानंतर तुमचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे, बँक पासबुक आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे राशन कार्ड अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक बिल, मागील 3 महिन्याचं चालू महिन्याचे 3 इलेक्ट्रिक बिल असणं आवश्यक आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट कधी पासआउट झाले, काय झाले, सगळ्या गोष्टी. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे कॉलेज सोडल्याचा जो दाखला आहे तो तुम्हाला आवश्यक आहे. हे तुमचे बेसिक डॉक्युमेंट झालेले आहे. त्यानंतर आपण पाहू की अदर डॉक्युमेंट आपल्याला काय काय लागणार आहे. तर अदर डॉक्युमेंटमध्ये पहिलं म्हणजे NOC. तुम्ही ज्या काही शहराच्या ठिकाणी किंवा खेड्याच्या ठिकाणी जर कृषी सेवा केंद्र चालू करत असाल तर ग्रामपंचायतची NOC हे आपल्या त्या कृषी सेवा केंद्रासाठी आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक बिल आणि नमुना 8 सुद्धा आवश्यक आहे. ज्या जागेचा आपण जिथे कृषी सेवा केंद्र टाकणार आहे त्या जागेचा आपल्याला नमुना 8 लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे भाड्यानं असेल तर फॉर्म नंबर 4 किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर, ज्याला म्हणतो आपण की ॲग्रीमेंट भाडेकरूचं की आम्हाला काही हरकत नाही, हे आपल्याला असणं आवश्यक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिन्सिपल सर्टिफिकेट. वेगवेगळ्या कंपन्यांचे, ज्या कंपनींचं आपण काम करणार आहे, ज्या कंपनींचा आपण माल विकणार आहे, त्या कंपन्यांचे प्रिन्सिपल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ती अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. प्रिन्सिपल सर्टिफिकेट हे 100% हे पाहिजे. आणि जे काही शहरातील होलसेलर आहे किंवा एजंट आहे यांच्यामार्फत आपल्याला हे प्रिन्सिपल सर्टिफिकेट हे मिळून जाते. बऱ्याचशा कंपन्यांचे प्रिन्सिपल सर्टिफिकेट आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही सगळी प्रोसेस, डॉक्युमेंट आपले कंप्लीट झाले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्यानंतर आपल्याला ऑनलाईन हा अर्ज भरायचा. ऑनलाईन अर्ज आपण कशावर भरायचा, तर www.eparwana.com या साईटवर जाऊन आपल्याला हे अर्ज भरायचा आहे, डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. त्यानंतर आपल्या एरियातील जे कृषी अधिकारी आहे ते आपल्या ठिकाणी येऊन हे पूर्ण हे करणार आहे, व्हेरिफिकेशन करणार आहे. जाणून घेऊ. आणि लायसन्ससाठी लागणारी फीज आपण पाहत आहे की सर्वप्रथम जे पेस्टिसाइड आहे तर पेस्टिसाइडसाठी 7,500 रुपये ही फी भरावी लागणार आहे आपल्याला. त्यानंतर सीडसाठी 1,250 रुपये फी भरावी लागणार आहे. त्यानंतर फर्टिलायझरसाठी हे 450 रुपये फी आहे. असं वेगवेगळ्या लायसन्ससाठी वेगवेगळी फी आपल्याला भरायचं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला जे आहे या संपूर्ण प्रोसेससाठी 1 महिना कालावधी लागणार आहे. 1 महिना आपल्याला याच्यामध्ये हे द्यावं लागणार आहे. 1 महिन्यानंतर आपलं सगळं प्रोसेस कंप्लीट होऊन आपल्या हाती हे येणार आहे. या कामासाठी वेगवेगळे ब्रोकर सुद्धा मार्केटमध्ये आहेत. ब्रोकरच्या माध्यमातून सुद्धा आपण लायसन्स हे काढू शकतो. त्याच्यामध्ये जास्त आपल्याला म्हणजे सहज रीतीने ते आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यानंतर आपल्याला लोकेशन, या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन, ज्या ठिकाणी 4-5 गावांचा मेळ आहे, त्या पंचकृषीमधले शेतकरींना जे सुविधेचं किंवा जे सोपं पडेल असं लोकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि अशा लोकेशनवरच आपल्याला हे सेटअप आपला उभा करायचा आहे. त्यानंतर आपण मार्जिन स्ट्रक्चर जर पाहिलं किंवा इन्व्हेस्टमेंट जर पाहिलं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला 10 ते 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट, इनिशियल इन्व्हेस्टमेंट या बिझनेससाठी आवश्यक आहे.
जेणेकरून आपलं सगळं कव्हर होतील, सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड सगळे. त्यानंतर आपण जर मार्जिनचा विचार केला तर जे ब्रँडेड कंपन्यांचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यावर आपल्याला फक्त 4 ते 5% मार्जिन आपल्याला आपण घेऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त मार्जिन आपण घेऊ शकत नाही. पण लोकल कंपन्यांचे जे पेस्टिसाइड आहे त्या पेस्टिसाइडवर मात्र आपण अत्यंत मोठ्या प्रमाणात हे मार्जिन घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस रन करू शकतो. त्यानंतर फर्टिलायझरमध्ये जर आपण विचार केला तर फर्टिलायझरमध्ये फक्त 1 ते 2% हे मार्जिन आहे. कारण की फर्टिलायझरमध्ये मार्जिनच खूप कमी आहे. फक्त लोकांची सर्व्हिस म्हणून आपल्याला ते हा जो फर्टिलायझर आहे ते लोकांना द्यावं लागते. या फर्टिलायझरमध्ये मार्जिन हे काहीही राहत नाही आहे. ट्रॅव्हलिंग जे काय याचं आहे ट्रान्सपोर्टेशनमध्येच आपले पैसे सगळे निघून जातात. त्यानंतर सीडमध्ये जर आपण विचार केला तर 16 ते 30% पर्यंत मार्जिन हे सीडमध्ये आहे. त्यामुळे भाजीपाला सीड झालं, वेगवेगळे सीड झालं, जे तुमचं क्रॉप पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपण सीडमध्ये सुद्धा चांगले हे मार्जिन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तुम्हाला आणखी काही याच्याबद्दल डिटेल माहिती लागल्यास तुम्ही नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, फायद्याचा आहे की नाही तुमच्या, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या.